धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागलेली आहे। अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी भाजपच्या 4 मंत्र्यांवर निशाणा साधलाय। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदारांचे फोन उचलत नाहीत अशी टीका अमोल मिटकरींनी केली आहे। याच वेळी भाजपचे 4 मंत्री काहीच कामाचे नाहीत अशी खरमरीत टीका देखील यावेळी बोलताना मिटकरींनी केली आहे। दरम्यान संबंधित मंत्र्यांविरोधात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। शिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना भान राखलं पाहिजे असा सल्लाही अमोल मिटकरींनी दिलाय। माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीलाच पालकत्व द्या आणि सावरकर साहेबांच्या गळ्यात ती माळ घाला, म्हणजे विखे पाटील साहेबांना त्रास होणार नाही। दुसरीकडे महायुतीमधला घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे जेवढे मंत्री आहेत, मग अर्थमंत्री अजितदादा असतील, महिला बालकल्याण आदिती तटकरे असतील, अनिल भाईदास असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, हे सर्व लोक एका मिनिटात फोन करतात। त्यांचे OSD PS हे सगळे फोन उचलतात। पण मला आलेला अनुभव अत्यंत वाईट आहे। मी विखे पाटील साहेबांच्या एकूण कारभारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करतो। नुसता विखे पाटील साहेबांचा नाही तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश खाडेजी आणि वाहतूक मंत्री आपले रवींद्र चव्हाण साहेब, या सर्वांचे असे वेगळे वेगळे अनुभव मला आहेत जे मी आज मांडले।